नाश्त्यासाठी रोज-रोज काय बनवायचं हा नेहमीच प्रश्न पडलेला असतो आणि नेहमीचे कांदे पोहे, उपमा, इडली, डोसा खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल, तर फक्त 1 कप तांदळापासून असा मस्त मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार असा नाश्ता एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. चवीला खूप छान लागतो, नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी आणि बनवायला सुद्धा अतिशय साधा आणि सोप्पा आहे. अगदी नारळाच्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता. चवीला खूप छान लागतो आणि तेवढाच मस्त मऊ आणि लुसलुशीत असा हा बनवून तयार होतो. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. अगदी संपूर्ण टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अजून एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे 1 कप तांदूळ स्वच्छ 2 ते 3 वेळेस धुवून घ्यायची आणि त्यानंतर भिजत ठेवायचे आहे. साधारण 3 ते 4 तासासाठी हे तांदूळ इथे मी भिजत ठेवले होते. आता इथे मी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता. फक्त ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ इथे आपल्याला अजिबात वापरायचा नाही आहे. 3 ते 4 तासामध्ये तांदूळ हा अगदी व्यवस्थित असा भिजला जातो. आता यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण काढून टाकूया आणि हा तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचा आहे. तर एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आता हा सर्व तांदूळ आपण काढून घेऊया. अगदी जर तुम्हाला सकाळी हा नाश्ता बनवायचा असेल, तर आदल्या दिवशी रात्री तुम्ही हे तांदूळ भिजत ठेवू शकता. त्यानंतर अगदी पाव कप इथे मी रवा घेतलेला आहे. कोणताही जाड बारीक तुम्ही इथे रवा वापरू शकता आणि अर्धा कप आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे. तर हे बघा 1 कप तांदूळ, त्यासाठी पाव कप रवा आणि अर्धा कप दही असं प्रमाण इथे मी घेतलेलं आहे. त्याच कपाने अर्धा कप इथे मी पाणी घातलेलं आहे. आता तुमचं जर दही खूप पातळ असेल, तर पाण्याचं प्रमाण थोडं तुम्ही इथे कमी करू शकता. आता मिक्सरमधून याला छान बारीक असं फिरवून घेऊया. तर मिक्सरमधून याला अगदी छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे. अगदी स्मूथ अशी याची आपल्याला पेस्ट तयार करायची आहे. अजिबात जाडसर किंवा रवाळ याला ठेवायचं नाही आहे. अगदी जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर पोहे खाण्याच्या चमच्याने फक्त 1 चमचा यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि सोबतच चवीनुसार मीठसुद्धा घालून घेऊया आणि एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तेल घातल्यामुळे खाताना घशात अडकत नाही. अगदी छान मऊ आणि सॉफ्ट असा हा आपला नाश्ता बनवून तयार होतो. आता तुम्ही हा जो नाश्ता आहे याला तुम्ही तांदळाचा ढोकळा असं सुद्धा म्हणू शकता. तर हे बघा बॅटर बघू शकता, अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. खूप जास्त घट्ट देखील नाही आणि खूप पातळ देखील नाही. अशाच पद्धतीचं बॅटर इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे. तर पोहे खाण्याचा चमच्याने बरोबर अर्धा चमचा इथे मी हा सोडा घेतलेला आहे. तो आपण यामध्ये घालूया आणि फक्त 1 चमचा वरून यामध्ये पाणी घालायचं आहे. म्हणजे सोडा छान ॲक्टिवेट होतो आणि बॅटर अगदी मस्त व्यवस्थित असं फुलतं. आता लगेच चमच्याने व्यवस्थित असं आपण याला मिक्स करून घेऊया. आता मी इथे अगदी प्लेन याला ठेवलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा जिरं किंवा हिरवी मिरचीसुद्धा यामध्ये ॲड करू शकता. तर हे बघा सोडा घातल्यानंतर अगदी मस्त असं बॅटर इथे आपलं फुललेलं आहे. आता लगेच आपण याला सेट करायला घेऊया. त्यासाठी आधीच मी कढईमध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आहे. खाली एक स्टँड ठेवलेला आहे. त्यावर आता आपल्याला एक ताट ठेवायचं आहे. ताटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता लगेच बॅटर आपल्याला यामध्ये ओतायचं आहे. म्हणजे आधीच ताटाला तेल लावून ठेवायचं, म्हणजे सोडा घातल्यानंतर आपल्याला हे बॅटर लगेच वाफवून घ्यायचं आहे. तर संपूर्ण बॅटर मी ह्या ताटामध्ये ओतून घेतलेलं आहे. झाकण ठेवायचं आहे आणि अगदी लो टू मीडियम फ्लेमवर साधारण 20 मिनिटांसाठी आपल्याला याला छान व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही अगदी लो टू मीडियम ठेवायची, म्हणजे छान व्यवस्थित असं हे स्टीम होतं. तर 20 मिनिटं इथे मी छान व्यवस्थित असं याला वाफवून घेतलेलं आहे. त्यानंतर झाकण काढून बघायचं आहे. हवं तर सुरीच्या मदतीने चेक करून बघायचं आहे. मध्ये कच्चं वगैरे असेल तर पुन्हा तुम्ही थोडंसं 5-10 मिनिटांसाठी याला वाफवून घेऊ शकता. सुरी अगदी क्लिअर निघालेली आहे. आता आपण याला थोडं गार करून घेऊया. आता थोडंसं गार झालं की मग त्यानंतर आपण याला कट करून घेणार आहोत. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चौकोनी पीसेसमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता. इथे मी ट्रायंगल शेपमध्ये कट करून घेणार आहे. अगदी साधी आणि सोपी अशी ही नाश्त्याची रेसिपी आहे. तुम्ही याला ढोकळा म्हणू शकता तांदळाचा. चवीला खूप छान लागतो, अगदी मस्त लागतो. एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने. अगदी सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी पोटभर असा हा नाश्ता बनवून तयार होतो. तर आता इथे मी याला त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेते. मस्त असे हे निघतात. आपण ताटाला तेल लावून घेतलेलं होतं. तर एक पीस इथं तुम्हाला मी काढून दाखवते. तर हे बघा अजिबात बॅटर फर्मेंट वगैरे न करता अगदी मस्त साध्या आणि सोप्या पद्धतीने हा तांदळाचा ढोकळा इथे बनवून तयार होतो. अगदी छान मस्त मऊ लुसलुशीत आणि तेवढाच जाळीदार असा हा तयार होतो. बघू शकता तुम्ही. छान आतपर्यंत व्यवस्थित असा तो शिजलेला सुद्धा आहे. अगदी तुम्ही नाश्त्यासाठी म्हणा किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही हा बनवून देऊ शकता. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोड्याफार भाज्यासुद्धा कट करून घातल्या तरीसुद्धा चालू शकतं. अजून छान तो पौष्टिक बनेल. तर हे बघा, आता सर्व पीसेस आपण कट करून घेऊया
आता ह्या नाश्त्याला अजून छान टेस्टी आणि मस्त क्रिस्पी बनवण्यासाठी एक पॅनवर फक्त 1 चमचा तेल घेतलेलं आहे आणि आता आपण याला छान असं परतवून घेऊया. दोन्ही साईडने थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. तर अगदी फक्त 1च चमचा तेल घातलेलं आहे. तुम्ही नुसतं याला असं सुद्धा खाऊ शकता. पण अशा पद्धतीने फक्त थोडंसं याला भाजून घेतलं, की अजून छान क्रिस्पी लागतो खायला आणि मस्त लागतो. तर हे बघा दोन्ही साईडने असे छान मस्त गोल्डन रंग येईपर्यंत आपण याला भाजून घेऊया. तर दोन्ही साईडने याला मी मस्त असा भाजून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही दिसायलासुद्धा अगदी छान दिसतो आणि भाजल्यानंतर खायला अजून छान लागतो. मस्त क्रिस्पी किंवा कुरकुरीत असा लागतो. तर इथे मी अगदी प्लेनच याला भाजून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडीशी लाल मिरची टाकूनसुद्धा याला छान मस्त तिखट असा भाजून घेऊ शकता. तर इथे आपला 1 कप तांदळापासून अगदी मस्त पोटभरीचा असा नाश्ता बनवून तयार झालेला आहे. ओल्या नारळाच्या चटणीसोबत तुम्ही याला खाऊ शकता. चवीला खूप छान लागतो आणि अगदी मस्त मऊ आणि लुसलुशीत जाळीदार असा बनवून तयार होतो. तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने एकदा घरी नक्की बनवून बघा. आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.